या भारतामध्ये अनेक राज्यांच्या ज्या सत्ता आहेत त्या कशा प्रकारे प्रस्थापित होत गेल्या नंतर? इथे 5 पातशाया प्रस्थापित झाल्या. कुणी लोकांचे व्यापार हातात घेतले, कुणी नैसर्गिक संपत्तीच्या आधारावर अधिकार राज्य प्रस्थापित केलं, कुणी बळजोबरीच्या माध्यमातून लष्कर उभं केलं आणि इथल्या हिंदूंची जी इथं श्रीमंती होती त्याच्यावरती अतिरेकच केला या लोकांनी. आणि मोगलांचं तर घाणेरडा इतिहास आहे. इतका अत्याचारी होते मोगल की सांगायलाच नको. म्हणजे स्वतःचे बापजादे मारलेत त्यांनी त्या परंपरेसाठी. ते श्रापित, आणि मला तर वाटतं ते सिंहासनाने किंवा श्रापित करून टाकलं या मुसलमानांनी. एवढा अत्याचार केलेला आहे. स्वतःचेच बाप मारायच्या परंपरा. आणि सत्ता प्रस्थापित होण्यामागचं कारण काय होतं की इथले जे हिंदू संस्थानिक होते छोटे छोटे, आता लोकांना ही आडनावं वाटतात, पाटील, देशमुख, ह्या आडनावं नाहीयेत, त्या प्रशासनाद्वारे दिलेल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत. कुलकर्णी, देशपांडे, या सगळ्या प्रशासनाद्वारे दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत. त्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही अभ्यास केलात बारीक, तर हे जे सगळे होते पाटील, देशमुख, जहागीरदार, वतनदार, ह्या सगळ्या लोकांचाच ताबा यांनी घेतला. हे ठरवायचे जहागीरदारी कोणाला द्यायची, हे ठरवायचे वतनदारी कोणाला द्यायची. मग त्या माध्यमातून काय झालं, एक देशात काम करणारी जी प्रक्रिया होती, प्रशासन प्रक्रिया, तीच सगळी यांच्या हातात गेली ना. म्हणून मुसलमान ठरवायचे जहागीरदारी कोणाला द्यायची. आणि वास्तविक आहे की ज्यांच्या हातात राजकीय बळ होतं, म्हणजे हे सगळे सांभाळणारे कोण होते, जहागीरदार, वतनदार, हे सगळे होते ना, मग ते सगळे यांच्या अधीन गेले. त्याच्यामुळे सगळ्या सत्ता यांच्या प्रस्थापित झाल्या.